नमस्कार, मी प्रतिमा शिंदे। आज आपण आहोत केसनन ते वाडेबोलाई हा जो रस्ता तुम्ही पाहत आहात, या रस्त्याची अवस्था बघा तुम्ही। गेली वर्ष दीड वर्ष झालं या रस्त्यावरती कोणतंही काम झालेलं नाहीये आणि झालं असेल तर लिपापोती एवढी झाली आहे की याच्यावरती फक्त गिट्टी आणि डांबर टाकण्यात आले, पण त्याचा काहीच उपयोग नाहीये। कारण जर स्कूटी जर अशी जात असेल तर त्या स्कूटीची अवस्था पूर्ण भंगार होते आणि माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता या रस्त्यांची अवस्था अशी झालेली आहे की खड्डा कुठे आहे आणि सरळ रस्ता कुठे आहे हे आपल्याला कळायला मार्गच नाही आहे। या रस्त्यावरती रात्रीची लाईटीची सोय तर नाहीच, परंतु ह्या रस्ता एवढा गंभीर अवस्थेत आहे आणि या रस्त्याला लाखोंमध्ये निधी मिळतो या रस्त्यांसाठी, तरीही अशी अवस्था का होते हा मोठा प्रश्न आहे। कारण प्रत्येक वेळी रस्त्याची डागडुगी झाली की 1 ते 2 महिन्यातच खड्डे पडायला चालू होतात। मोठ्या गाड्या सरळ निघून जातात तरी, पण मग लहान वाहनांचे काय? शिवाय या रस्त्याने फिरणारे हे जे मोठे हायवा डंपर आहेत त्यांच्यावर ड्रायव्हरला तर वेग मर्यादा जणू त्यांच्या मालकांनी सांगितलेलीच नाही। वाहतूक विभागाचे याकडे लक्ष नाही की ते जाणून बुजून देत नाहीत, त्यांनाच माहिती। हे रस्ते इलेक्शनच्या पुढे लिपापोतीच का केले जातात? येथील नागरिकांना याचा त्रास का सहन करावा लागतो? एवढेच नाही तर केसनन ते वाडेबोलाई हा रस्ता रहदारीचा आहे, परंतु या रस्त्यावर साधे दिवेही असू नयेत हा प्रश्न गंभीर आहे। पण लक्ष देणार कोण? कारण मतदानासाठी गाड्यांना नुसते वचनांचे भोंगे लावून फिरवण्यापेक्षा काम करून दाखवले तर कदाचित काम केले हे कुणाला सांगायची गरज पडणार नाही। आजी माजी नगरसेवक सरपंच किंवा आमदार खासदार यांना सांगायची येथे गरज पडणार नाही, कारण त्या ठिकाणी त्यांचे काम बोलते ते स्वतः नाही। असो, शेवटी हेच की रस्त्यांची अशी ही अवस्था न होऊ देता त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, कारण त्यासाठी शासनाकडून ठेकेदाराला निधी दिला जातो। या रस्त्यांची ठेकेदारी ज्या ठेकेदाराला दिली जाते त्यांचे नामफलक व त्यांचा दूरध्वनी क्रमांक आता या ठिकाणी लिहिणे बंधनकारक केले पाहिजे। आता बघण्यासारखं असेल की या विषयाला गांभीर्याने कोण आणि किती कालावधीत घेतील। वाडेबोलाई पेट्रोल पंप पासून म्हणजे पासलकर लॉन्स जिथे आहे तिथून ते इथे हरगुडे वस्ती आणि इथे कॅरेमेला केक कंपनी आहे आणि या रस्त्याची अवस्था अशी आहे की मोठ्या गाड्यांना सुद्धा ओव्हरटेक करणं अशक्य आहे। बरं, मोठ्या गाड्या जात असतील पण बारक्या गाड्यांचं काय? कारण आता पावसाळा जवळच आहे। या रस्त्यासाठी करोडो लाखो रुपये जर आपल्याला मिळत असेल तर मग हे पैसे जातात कुठे? या रस्त्यांच्या या अशा अवस्थेला नक्की जबाबदार कोण आहे? या ठिकाणी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असे मी मुळीच सांगणार नाही, कारण प्रश्न हा फक्त आणि फक्त मी तुमच्यासाठी मांडलाय। होता होईल तेवढं फॉरवर्ड करा व योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा। आणि जर तुम्हाला खरंच वाटतंय की रस्त्यांची अशी दुरवस्था होऊ नये तर मग यासाठी प्रश्न विचारणं किंवा याचं उत्तर मागणं गरजेचं आहे। धन्यवाद।